नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला कृषी सेवक भरती 2023 मार्फत आपण जे कृषी सेवक पदासाठी अर्ज सादर केले होते, या सादर केलेले जे अर्ज आहेत याचे प्रवेशपत्र संबंधित संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि हे प्रवेशपत्र आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त करून घ्यायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे। त्यापूर्वी कृषी विभागाने त्यांच्या पोर्टलवरती एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे। ते काय आहे पाहू आपण। कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाच्या स्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळ सेवा पेशा व नॉन पेशा पदभरतीसाठीची जाहिरात 11 ऑगस्ट 2023 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आल्या। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 14 सप्टेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आपण हे अर्ज सर्व सादर केलेले या कालावधीमध्ये। त्या अनुषंगाने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येते की कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक 16 व 19 जानेवारी 2024 रोजी राबविण्यात येणार आहे। तसेच शासन पत्र दिनांक 18 ऑक्टोबर 2023 हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पेशा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेशा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे, याची कृपया नोंद घ्यावी। परीक्षेचे प्रवेशपत्र यथावकाश IBPS संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल। हे प्रसिद्धीपत्रक आपलं 22 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने नॉन पेशा अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते अशा सर्व उमेदवारांचे प्रवेशपत्र जे आहेत ते आता उपलब्ध झालेले आहेत आणि त्याची परीक्षा 16 जानेवारी आणि 19 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। तर हे प्रवेशपत्र आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे, हे डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। उमेदवारांनी त्यावरती क्लिक करून डायरेक्टली आपले प्रवेशपत्र मिळवू शकतात। तर प्रवेशपत्र मिळवण्यासाठी त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं तुमच्यासमोर पोर्टल ओपन होईल। यामध्ये आपल्याला लॉग इन क्रेडेंशियल्स वापरायचे आहेत। हे जे प्रवेशपत्र आहेत हे 13 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहेत। यासाठी तुम्हाला आवश्यक ती भाषा निवडायची आहे। तुमचा ईमेलद्वारे प्राप्त झालेला रोल क्रमांक किंवा आपण फॉर्म भरलेला जो नोंदणी क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्याचबरोबर पासवर्ड असेल तर पासवर्ड टाकू शकता किंवा जन्मदिनांक असेल तर जन्मदिनांक या फॉर्मॅटमध्ये टाकायचा आहे। दिनांक डॅश महिना डॅश इयर, जर तुमचे जन्मदिनांक 1 जानेवारी 2000 असेल तर तुम्हाला या ठिकाणी 01-01-00 या पद्धतीने टाईप करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आहे, जसा जसा कॅपिटल स्मॉल जे आहे तो, आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर कृषी विभाग महाराष्ट्र शासन हे तुमचं या ठिकाणी डिटेल्स येईल, पूर्ण तुमचं नाव वगैरे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जे परीक्षा सेंटर आहे या परीक्षा सेंटरची डिटेल या ठिकाणी दिली जाईल। याप्रमाणे तुमचं हे प्रवेशपत्र तुम्हाला या ठिकाणून प्राप्त करून घेता येणार आहे। त्यानंतर तुम्हाला क्लिक टू प्रिंटवरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे आणि संबंधित प्रवेशपत्राची तुम्हाला या ठिकाणून कॉपी प्रिंट करून घ्यायची आहे। या पद्धतीनं तुम्ही तुमचं प्रवेशपत्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून प्राप्त करून घेऊ शकता। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।